मी शिवानंद तम्मानं चौगुले, राहणार अंकले. आत्ता ज्या विधान परिषदेच्या वरती माझे इच्छुक उमेदवार म्हणून मी पक्षाकडे मागणी करतो आहे. माझं मूळ गाव अंकले तालुक्यात जत आहे. मी 10वी झाल्यानंतर सांगली या ठिकाणी शिक्षणासाठी गेलो. तिथेच माझे पूर्ण शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण झाले. या दरम्यानच्या काळामध्ये माझी परिस्थिती जरा थोडी बिकट होती, त्यामुळे मी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला. गेली 15 वर्षे मी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय केला. रात्र महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन गेली मी 15 वर्षे वृत्तपत्र विक्री व्यवसाय पूर्ण केला. त्या दरम्यानच्या काळामध्ये तिथले त्यांची कमिशन किंवा काही इतर प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळे संघटना स्थापन करणं गरजेचं होतं. त्या दरम्यान मी सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना स्थापन केली. मी संस्थापक अध्यक्ष म्हणून 15 ते 16 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर त्याच दरम्यानमध्ये मी कैलासवासी तम्मांना बंडू चौगुले चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. त्याच्यामध्ये अंकले सर्वसेवा सहकारी सोसायटीचं संचालक म्हणून पण काम केलं. आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना वृत्तपत्र व्यवसायाशी निगडीत बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आले आणि त्या प्रश्नाची सोडवणूक प्लस जत तालुक्यातील जे प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी मला विधान परिषदेवरती संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर माझे साडू दीपक मनवे यांनी मला जत या ठिकाणी श्री मंगलमूर्ती मोटर ड्रायव्हिंग स्कूलची स्थापना करून दिली. गेली 15 ते 20 वर्ष मी जत तालुक्यात परत माझ्या कर्मभूमीमध्ये आलो आणि 120 गावामध्ये कुठल्याही गावामध्ये म्हणजे माझा एवढा संपर्क आहे की कोणाकडे माझा नंबर नाही किंवा काही नाही किंवा तिथले प्रश्न माहीत नाहीत असं कुठलाही गाव नाही आहे. आणि या ठिकाणी मी लिंगायत समाजाचा आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या म्हणजे पै पाहुणे म्हणा की आता धनगर समाजामध्ये काम करत असताना मी ज्या ठिकाणी राहतो आहे त्या ठिकाणी बाळमामाचं मंदिर आहे शिवोदय नगरला. तिथला मी संचालक म्हणून काम करतो आहे. आम्ही गेले दर अमावस्याला जवळजवळ 5,000 ते 7,000 माणसांचं आम्ही जेवणाचं नियोजन करतो आहे. आता जवळजवळ पुढचे 5 वर्ष आम्ही त्या बाळमामाच्या जेवणाचं म्हणजे महाप्रसादाचं आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. आणि याच दरम्यान श्री मनोहरलाल सारडा यांची माझी भेट झाली आणि त्यांनी मला जो सांगलीमध्ये महोत्सव झाला तुमच्या त्या ठिकाणी मला संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि या सगळं काम करत असताना मला असं वाटतं आहे की मी सर्वसामान्य माणूस आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे. मला जर या विधान परिषदेची जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं नक्की करेन आणि जत तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. माननीय गोपीचंदजी पडळकर साहेबांना आम्ही त्यांच्या निवडून आणण्यामध्ये आम्ही मोलाचं म्हणजे आमचा सिंहाचा वाटा त्या आहे. आणि साहेबांनी माझ्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करावी अशी मी त्यांना विनंती करतो. Press the bell icon on the video and never miss another update.